आमचे सहकारी मित्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मीरा मोहिउद्दीन साहेब हे गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन त्याग करून आज 4था दिवस आहे आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे। देगलूर शहरातील सर्व मुस्लिम बांधव त्यांना आज पाठिंबा देत आहेत। अनेक संस्था आहेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवून या ठिकाणी त्यांचं उपोषण तात्काळ सुटावं आणि या भागातल्या माणसाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अन्यथा केलेला आहे। त्यांना फार काळ त्यांच्या प्रकृतीची आपण अवस्था बघता त्यांना फार काळ न थांबता सरकारनं त्यांना दखल घेतली पाहिजे आणि कारण हे जे उपोषण चालू आहे हे त्यांच्या व्यक्तिगत कारणासाठी नाही आहे, त्यांच्या स्वतःच्यासाठी नाही आहे, हे लोकांच्यासाठी आहे। महाराष्ट्रामध्ये नव्हे मराठवाड्यामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटी अतिवृष्टी झाल्यामुळं इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। इथले सर्व घटक हे प्रभावाखाली आलेले आहेत। इथला शेतकरी इथली जमीन खरडून गेलेली आहे, जमीन नावाची गोष्ट आता राहिलेली नाही आहे। त्यामुळं त्या जमीनला आज किती जरी पैसे दिले तर सरकारचे ते कमीच असणार आहे। इथल्या गोरगरीब माणसानं घरामध्ये साठवून ठेवलेलं धान्य ते सारं ओलं चिंब झालेलं आहे, त्याला मोड आलेले आहेत, विद्यार्थ्यांचे पुस्तकं वाहून गेलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जो माणूस काम करणारा माणूस आहे आता हाताला काम नाही आहे, त्याची बेकारी भूक ह्या सर्व गोष्टीला हा माणूस नडलेला आहे आणि याला न्याय मिळावा यासाठी मीरा मोहिउद्दीन हे बसलेले आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि आदरणीय हे आमचे उपजिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचं दखल घेऊन त्यांना फार काळ न थांबवता या न्याय मागण्या मान्य करावं असं नम्र निवेदन मी या ठिकाणी करतोय। थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।